शार्दूलला आपण दत्तक घेतलं तर काय हरकत आहे? तुमची नसेल, माझी आहे. हर्षवर्धन भोसले ह्या केसमधून सुटावा असं मला कधीच वाटत नाही. तरी सुद्धा ॲडव्होकेट सचिन म्हात्रेचा पराभव व्हावा असंही मला वाटत नाही. माझ्या ऑपोजिट सरकारी वकील कोण आहेत कळलंय? कोणीतरी ॲडव्होकेट औदुंबर पोट्टे आहेत. तो दुसरा हातमोजा त्या कपाटातच सापडायला हवा. उद्धव महाकाळचा रक्त वाहत आहे हर्षवर्धन महाकाळमध्ये आणि तेच रक्त या बाळामध्ये आणि हे रक्त कधी ना कधी आपले गुण दाखवणारच. विशाल काय म्हणते तुझी समाजसेवा? चाललंय सध्या त्या हर्षवर्धन भोसलेच्या केसवर नजर ठेवून आहे. हो फार अडकले नाही रे तो हर्षवर्धन भोसले. बरं आहे. खरं तर त्याची तीच लायकी आहे. त्याच्या लहान भावाची बायको माझी मैत्रीण आहे. तिनंच मला त्याच्याविषयी सगळं सांगितलं. एक नंबरचा हरामी माणूस आहे तो. महाहरामी आहे साला तो. म्हणूनच त्याला धडा शिकवण्यासाठी मी नयना चंद्रापूरकर नावाचा आयटम बॉम्ब शोधून काढला होता. नाही तर मला सांगा, एका तमासगीर बाईचं ओझं मी स्वतःच्या अंगावर कशाला घेणार हो? अरे वा, म्हणजे तू हे सगळं समाजसेवा म्हणून करत नव्हतास तर? काय खैर मोडे साहेब, असं विकतचं दुखणं स्वतःच्या अंगावर कधी कोणी घेतं का? त्या भोसलेनी माझ्या मैत्रिणीचा खूप अपमान केलाय. मलाही तो एकदा 4 चौघात घालून पाडून बोललाय. त्याचा बदला घेण्यासाठी मी हे सगळं घडवून आणलं होतं. खरं तर नयनाच्या मुलाचा बाप म्हणून आम्ही त्याला कोर्टात खेचणार होतो, पण त्याच्या आधीच त्या साल्याने तिचा काटा काढला. स्वतःसाठी खड्डा खणून घेतला. आता मर म्हणा. मी तुम्हाला सांगतो, आता त्याचं सुटून येणं जवळजवळ अशक्य आहे. वाह विशाल, छान छान. आम्ही तुम्हाला साधू समजत होतो, संत समजत होतो, पण साला तुम्ही तर आमच्याच बिरादीमधले निघालात. अहो काय खैरमुळे साहेब, आता चांगलं वागून कोणाचं भलं होत आहे? अहो गेले ते दिवस. आता स्वतःच्या फायद्यासाठी थोडं वाईट व्हावंच लागतं नाही? पटलं, हे मात्र आम्हाला 100% पटलं. तुम्ही आमच्यातलेच आहात हे ऐकून बरं वाटलं. मग या कधीतरी एकदा फुरसतीत वेळ काढून बसूया, गप्पा टप्पा मारू. तुम्ही म्हणाल तेव्हा. चालेल, तुम्ही ठरवा, मग आपण बघूया. आज रात्रीच होऊन जाऊ द्या. अरे वा तुम्ही तर एकदम फास्ट निघाले विशाल. रात्री? बर बर, काय हरकत नाही. आज रात्रीचं पक्का? एकदम पक्का. चला तर येऊ मी. ओके, ये. उदापूर आहे. शार्दूल मॉल बरोबरच आपले इतर जे काही प्रोजेक्ट सुरू आहेत त्याच्या फाईल्स मला हव्या आहेत. पण मॅडम. काही प्रॉब्लेम आहे? नाही मॅडम. मग लवकरात लवकर त्या फाईल्स मला इथे या टेबलावर हव्या. किती वेळ लागेल? हां, किती वेळ लागेल? आता अर्ध्या तासात आणून देतो. थँक्यू. तुम्ही जाऊ शकता. हॅलो. हॅलो सावरे, अगं मी घरी फोन केला होता तुझ्या, नव्हतेस तू. कुठे आहेस? कुठे? बाबा, मी इथे ऑफिसला आले. ऑफिसला? बाबा, तुम्हीच म्हणता ना नेहमी माणसाने कधीही आपल्या हातातलं काम थांबवू नये म्हणून. हो, पण मग बाबा, हे त्या प्रकरणात अडकलेत म्हणून ऑफिसला येऊ शकत नाहीत. मग अशा वेळेला त्यांचं थांबलेलं काम पूर्ण करणं हे त्यांची बायको म्हणून माझं कर्तव्य आहे. हो ना? अगं पण तू ऑफिसचं काम? हो. नाही जमणार मला? जमेल, नक्की जमेल. का नाही जमणार? ही जबाबदारी सांभाळण्याची ताकद तुझ्यात आहे याची जाणीव तुला आज झाली, हे बघून खूप बरं वाटलंय.
हा तुझा निर्णय? बाबा, मला मला तुमचे आशीर्वाद हवेत. मी जो मार्ग निवडलाय त्यात यशस्वी होण्यासाठी मला त्याची गरज आहे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बेटा. तू नक्की यशस्वी होशील. बाबा, तुम्ही घरी कधी येणार आहात? येईन 1-2 दिवसात. ठीक आहे. बरं, ठेव फोन. बरं. हर्षदा, कुठे बाहेर चाललीस का? हो, कुठे? संयोगिताकडे. आत्ता का? आधी तुला तर माहिती आहे सध्या ती कोणत्या परिस्थितीतून जाते. आधी ते महेंद्रचं प्रकरण झालं, नंतर तिच्या बाळाचं. एकामागून एक संकट कोसळत आहेत तिच्यावर. त्यात सचिनराव सुद्धा दिवसभर दादांच्या केससाठी झटत असतात. अशा वेळी तिच्याबरोबर आपल्यापैकी कोणीतरी असावं ना, म्हणून जाते. बरोबर आहे तुझं. वरचेवर आपण तिच्याकडे जायला हवं. त्यामुळे निदान या सगळ्या गोष्टी तरी ती विसरेल आणि रिलॅक्स होईल. हर्षदा, काय? तुला एक सांगू? आपल्यात जी काही भांडणं झाली, वादविवाद झाले, या सगळ्या गोष्टीनंतर आपण एकमेकांच्या खूप जवळ आलो असं नाही वाटत तुला? आधी नाही, मी सिरियसली सांगतो. तुझ्यातला झालेला बदल मला जाणवतोय. तू आता जास्त जबाबदारीने वागायला लागलीस. तुला काही सांगायच्या आधीच तू ते डिसिजन घेतलेले असतात. घरातल्या प्रत्येकाची तू खूप काळजी घेतेस. मला खूप अभिमान वाटतो तुझा. बास पुरे. मिस्टर आदित्य भोसले, हे घर माझंही आहे. त्यामुळे या घरच्यांचा, या घराचा विचार करणं, त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्यच आहे. आणि तेवढंच मी करते. त्यामुळे आता तुमचा हा कौतुक सोहळा थांबवा आणि मला जाऊ द्या. नाही, का? आता मी ऑफिसलाच चाललोय ना, तर जाता आता मी तुला संयोगिताकडे ड्रॉप करतो. आणि संध्याकाळी तू फोन कर, मी तुला घ्यायला येईन तिकडे. ठीक आहे? ठीक आहे. बरं, तू आवर, तोवर मी देवयानीला तयार करते. काय? तू देवयानीला घेऊन जाणार आहेस? वहिनी पण नाही ना घरी, मग तिला कुठं ठेवू एकटीला? बरं बरं, ठीक आहे. असं कर, तू तिला घेऊन ये, तर मी तयार होतो. हो. ठीक आहे? हा शार्दूल त्या नयनाचाच मुलगा ना? मग तिचे इतर नातेवाईक? कुणीच नाही आहे, म्हणून तर हे घरी घेऊन आले त्याला. गोडे खूप. लहान असताना सगळीच मुलं गोड असतात. मग तुम्ही त्याला इकडेच ठेवून घेणार आहात? काही दिवस, जोपर्यंत त्याला कोणी दत्तक घेत नाही तोपर्यंतच राहील तो इथे. आणि कोणी दत्तक घेतलंच नाही
तर अनाथ आश्रमात. संयोगिता, हे बाळ पण तुझ्या दादाचंच आहे ना? मग मग काय? मला वाटलं होतं की तू ते मूल दत्तक. नसते गैरसमज डोक्यात ठेवू नकोस. तसं काहीही होणार नाहीये. पण काय हरकत आहे? देवयानीवर एवढं प्रेम करतेस, ती पण दादांचीच मुलगी आहे ना? एक मिनिट. ती फक्त दादाची मुलगी नाहीये. आसावरी वहिनीचाही अंश आहे तिच्यात. हो, मान्य आहे मला. पण या शार्दूलमध्ये सुद्धा भोसले घराण्याचंच रक्त आहे ना? तू विसरतेस हर्षदा. भोसले घराण्याचा आणि याच्या रक्ताचा काहीही संबंध नाहीये. हे हर्षवर्धन महाकाळचं रक्त आहे. आणि अशा एका बाईचा जिला मी अजून पाहिलेलं सुद्धा नाहीये. अशा बाईचं मूल मी कसं दत्तक घेऊ? का? ह्यात त्या बिचाऱ्या बाळाचा काय दोष आहे? किती निरागस आहे ते मूल. शिवाय या घरातही आता खूप छान रुळलं आहे ते. आणि तुलाही बाळांची आवड आहेच की. मग मला माझं बाळ हवंय हर्षदा, दुसऱ्याचं नाही. आणि जर जर बाळ दत्तक घ्यायची वेळ माझ्यावर आलीच तर मी अनाथ आश्रमातून असं एखादं बाळ दत्तक घेईन ज्याच्या भूतकाळाविषयी मला काहीही माहीत नाहीये, जे कुणाचं कुठलं याच्याविषयी मला काहीही ठाऊक नाहीये. असं बाळ दत्तक घेताना मला काहीच वाटणार नाही. पण उघड्या डोळ्यांनी कुणी खडा दाताखाली नाही ठेवत हर्षदा. मला या मुलाविषयी काहीच तक्रार नाहीये. हे मूल दादाचं आणि त्या बाईचं आहे म्हणून मी त्याला दत्तक घेऊ शकत नाही. पण संयोगितात प्लीज हर्षदा, जे शक्य नाही त्या गोष्टीवर उगाच वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. पण हा विषय इथेच थांबवूया. शार्दूलला घेऊन येते, त्याच्या दुधाची वेळ झाली. देवयानीला उठवायचं? नाही, नको, झोप. आले. आई, कुठे गेली होतीस? अगं देवळात गेले होते गणपतीच्या. एकटेच? हो, रिक्षा केली आणि जाऊन आले टेकडीच्या गणपतीला. टेकडीच्या गणपतीला गेली होतीस? कसं काय आज अचानक? अगं नवस बोलायला गेले होते. सावरीच्या घरावर एकामागून एक संकट येत आहेत. प्रार्थना करायला गेले होते तिच्यासाठी. प्रार्थना? हर्षवर्धन भोसलेंसाठी? नाही, सावरीच्या नवऱ्यासाठी. हो, म्हणजे त्यांच्यासाठीच ना? नेहा, आई, तुला माहिती आहे ना ते कसे आहेत ते? हे बघ, ते कसे आहेत किंवा कसे नाहीत ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. मला फक्त एवढंच कळतंय की आपल्या सावरीशी त्यांचं लग्न झालंय आणि सावरीच्या सुखासाठी त्यांचं निर्दोष सुटणं फार आवश्यक आहे. आणि म्हणूनच प्रार्थना केली मी. आणि ह्यात माझं काही चुकलं असं मला अजिबात वाटत नाही. उदापुरे?
या रिपोर्टवरून असं स्पष्ट दिसतंय की आपण शार्दूल मॉलचं काम अजूनही पूर्ण करू शकलेलो नाही आहोत. मॅडम म्हणजे का का पूर्ण झालेलं नाहीये काम? मॅडम त्यांनी आपल्याला वेळेवर पैसे दिले नाहीत. उदापुरे, इथे ज्या एंट्रीज आहेत त्याच्यावरून असं स्पष्ट दिसतंय की धनाजी काकांनी आपल्याला अगदी वेळच्या वेळी पैसे दिलेले आहेत, पण तरीही काम वेळेवर पूर्ण झालेलं नाहीये. का? मॅडम म्हणजे उदापुरे, कुठलाही किंतु परंतु मनात न ठेवता खरं खरं सांगा, आपण काम का नाही पूर्ण केलेलं? कपाळावरचा घाम आधी पुसा आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. का? मॅडम ते पैसे आपण वेगळ्या कामासाठी वापरले. म्हणजे आपल्याला ज्या प्रोजेक्टमध्ये लॉस झाला होता त्या प्रोजेक्टमध्ये लॉस भरून काढण्यासाठी ते पैसे वापरले. शिवाय आपले जे 3 प्रोजेक्ट्स होते त्यात सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केली. पण असं कसं केलं तुम्ही उदापुरे? ते पैसे ज्या प्रोजेक्टसाठी आले होते त्या प्रोजेक्टमध्ये न गुंतवता इतर कामांसाठी लावलेत तुम्ही. हे कितपत योग्य आहे? अशाने कंपनी डुबेल आपली. मॅडम हे सगळं सरांनीच केलं. म्हणजे मी सरांना सांगितलं तर सर म्हणाले की आपल्याला नवीन प्रोजेक्टमध्ये दुप्पट फायदा होईल आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. नंतर दुप्पट फायदा होईल म्हणून आत्ता हातात असलेलं काम सोडायचं. हा बिझनेस जुगार आहे, जुगार. आणि तो जर स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या पैशावर खेळलेला. मॅडम पण सरांना आता सर आहे तिथे? नाही. मग सॉरी मॅडम. त्या शारदा राजांच्या पैशांचं काय केलं? ते मी म्हणजे सरांना मला माहिती आहे सगळं उदापुरे. अभ्यास केल्याशिवाय मी कधीच कुठल्याच परीक्षेला बसले नाही. मग ह्या खुर्चीवर बसण्याआधी ही माहिती मिळवली नसेल. काय केलं त्या पैशांचं? ते पैसे आसावरी कन्स्ट्रक्शनच्या अकाउंटमध्ये आहेत. मग ते त्यानं परत देऊन टाकायचे. पण मॅडम आता मी सांगते तेवढंच करायचं उदापुरे. मॅडम सरांना कळलं तर सर मला चोपून काढतील. आणि तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत तर मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेन. मॅडम प्लीज. उदापुरे, मला हे करायला भाग पाडू नका, कारण मला हे आवडणार नाही. शिवाय तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण हा डिसिजन माझा आहे. ओके? ओके. मी त्या बँक मॅनेजरशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो. हां, आणि इतर प्रोजेक्टच्या फाईल्स मला आत्ताच आणून द्या. ओके मॅडम. थँक्यू. तुम्ही जाऊ शकता.
आहे